हाय मित्रांनो, तर आज आपण काय करू, रत्नागिरी चालक पोलीस भरतीचा जो आज पेपर झाला 5 एप्रिल 2026 रोजी. ओके, तो सॉल्व करू. त्याच्यामध्ये रिझनिंगचे क्वेश्चन बघू. तर इथे जर बघितलं तुम्ही तर क्वेश्चन क्रमांक 26 काय म्हणतोय बघा, सागर विजयपेक्षा उंच आहे. तर इथं काय झालं, सागर हा विजयपेक्षा उंच आहे. ओके, अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे. अजित काय श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. सुजित काय सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. जो श्रीकांत आहे तो सुजितपेक्षा उंच आहे. म्हणजे आपल्या इथं काय येईल, सुजित येईल, नंतर इथं सागर येईल, नंतर इथं विजय येईल. ओके, तर सर्वात उंच कोण आहे, तर सर्वात उंच आपलं इथं काय आलं, अजित आलं. अजित. उत्तर क्रमांक किती आलं मग आपलं, डी. ओके, चला दुसरा पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, जर पी, आता इथे बघा, इथे काय करायचं, अगोदर संख्या लिहून घ्या. 44 4 9 2 2 4 9 2 2 4 9 2 आणि 28. ओके, तर हे आहे. तर पहिले 44 यस आहे. यस म्हणजे काय, यस म्हणजे भागीला, इथं भागीला येईल. ओके, आता पी म्हणजे काय, प्लस. तर 4 आणि 9च्या मध्ये पी म्हणजे इथं प्लस येईल. ओके, आर म्हणजे काय, आर म्हणजे गुणिला. 9 आणि 2च्या मध्ये आर आहे म्हणजे इथं गुणिला येईल. ओके, आता पुढचं बघू आपण. क्यू म्हणजे काय, मायनस, म्हणजे 2 आणि 28च्या मध्ये किती आहे, मायनस आहे. तर हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपलं हे बघा, ह्या याच्यावरती खूप सारे प्रश्न येत आहे प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला. कंचे भागू बे व ह्या रोलवरती म्हणल्यापेक्षा सिम्प्लिफिकेशन वरती तुम्हाला क्वेश्चन भरपूर सारे येत आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला याचे 2 ना 3 क्वेश्चन हमखास दिसता आहे. 2 पेक्षा जास्तच याचे क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. हा चालक संवर्गाचा पेपर असल्यामुळे याच्यात टेक्निकल जास्त विचारतात, थोडं म्हणजे ड्रायव्हिंग विषयी थोडं जास्त विचारतात, त्याच्यामुळे याच्यात कमी क्वेश्चन आहे. नाही तर तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला बेस दिसतील. तर यामध्ये काय करायचं, पहिले कंस सोडवायचा, नंतर भागाकार, गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. तर आपल्याला पहिले काय भागाकार सोडवायचा आहे. म्हणजे 44/4 किती येईल, इथं उत्तर आपलं 11, प्लस गुणाकार मग 9 2 18 मायनस 28. तर इथे जर बघितलं तुम्ही तर 28 म्हणून 18 गेले तर मायनस 10 उरतात. तर उत्तर 11 मधून 10 गेले आपलं 1. तर ऑप्शन क्रमांक बी इथं आहे. किंवा 18 प्लस 11 करा तुम्ही अगोदर, ते जर केलं तर ते 29 येईल. 29 मायनस 28 जरी केलं तुम्ही तरी ते उत्तर काय 1 येईल. तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. आणि हे 100% प्रत्येक एक्झाममध्ये पोलीस भरतीचे जेवढे पेपर झाले आतापर्यंत तेवढ्यामध्ये तुम्हाला याच्यावरती 1 ना 2 क्वेश्चनच्या वरतीच तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. तर सिम्प्लिफिकेशन वरती तुम्ही सांगा, कमेंट करा. जर सिम्प्लिफिकेशन वरती तुम्हाला फुल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल, कसं सॉल्व करायचं, काय करायचं, तर ते मी तुम्हाला नक्कीच देईल. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके, तर आता पुढचा क्वेश्चन सॉल्व करू मग आपण. राम पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेला. जर राम पूर्वेकडे किती 4 किलोमीटर चालत गेला व डावीकडे
काटकोनात वळून 3 किलोमीटर चालत गेला. आता डावीकडे वळाला म्हणजे इकडे तो वळाला असेल. ओके, तो 3 किलोमीटर चालत गेला. नंतर पुन्हा डावीकडे काटकोनात वळून 8 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे म्हणजे इकडे वळाला असेल, 8 किलोमीटर गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तर आपलं मूळ ठिकाण हे होतं. ओके, तर इथून जर बघितलं आपण तर असं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. हे आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे हे किती आहे, 3, हे 4 आहे आणि हे टोटल 8 आहे. तर हे 4 असणार आहे. ओके, म्हणजे 4, 3, 5 लागला इथं आपला ट्रिपलेट्स. तर हिचं उत्तर आपलं 5 आहे. कसं काढलं तर ते बघा, आपल्याला कर्ण काढायचा आहे. हा काटकोन झाला. ओके, काटकोनाचा वर्ग काय, कर्ण वर्ग. कर्णाचा वर्ग इज इक्वल टू पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग होतो. ओके, तर इथं कर्ण आपल्याला हे आहे ते काढायचं आहे. पाया 4 आहे, 4चा वर्ग 16 होतो. उंची ही आहे तर उंची 3चा वर्ग 9 होतो. तर टोटल जर बघितली आपली तर 25 येते. 25 कशाचं वर्गमूळ आहे तर 5चं वर्गमूळ आहे. ओके, म्हणजे सॉरी इथं 5चं वर्गमूळ आहे. म्हणून आपलं उत्तर किती आलं, 5 किलोमीटर. ओके, एकदम इझी क्वेश्चन होता. आता पुढचा क्वेश्चन बघा तुम्ही. पुढचा क्वेश्चन काय, 2004च्या प्रजासत्ताक दिनी गुरुवार असल्यास त्या वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? तर हे क्वेश्चन एकदम इझी असतात कॅलेंडरचे. ओके, कॅलेंडरवरती तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये एक क्वेश्चन हमखास दिसतो आहे. पोलीस भरतीचे सांगतोय, म्हणजे आतापर्यंत जेवढे पेपर झाले त्याच्यामध्ये एक क्वेश्चन तरी तुमचा कॅलेंडरवरती आला. तर हा सुटायला नाही पाहिजे. इथे जर बघितलं तर आपल्याला काढायचं स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन कधी असतो, 15 ऑगस्ट. ओके, आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारी. आपल्याला माहिती आहे 26 जानेवारी. ओके, तर याच्यात जर रिमेनिंग डेज काढायचे असले तर 26 जानेवारी आपला 31 दिवसाचा असतो. ओके, 31 म्हणून जर 26 गेले तर इथं किती दिवस राहिले, 5 दिवस राहिले. फेब्रुवारीमध्ये किती, 28 दिवस नॉर्मल डेजमध्ये असतो, नॉर्मल इयरमध्ये असतात. पण इथं इयर आपला कोणतं आहे, 2004, जे की लीप इयर आहे. म्हणजे इथं किती डेज असतील आपले, 29. ओके, मार्च मध्ये किती डेज असतील मग, 31. एप्रिल मध्ये 30. मे मध्ये 31. जून मध्ये 30. जुलै मध्ये 31 आणि ऑगस्ट 15 ऑगस्ट काढायचे. म्हणून ऑगस्ट आपले 15 ऑगस्टचे 15 दिवस. ओके, तर इथं जर आपण जर काढला तर ह्या डेजची टोटल करा आणि त्याला डिवाइड करा 7ने. ओके, तर इथे जर टोटल केली आपण तर ती कशी करायची बघा. आता हे 30 आणि 30 60 होईल. ओके, 30 आणि 30 60, 60 प्लस 3 90, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18. ओके, हे झाले 180 दिवस. 180 आणि हे 20 दिवस म्हणजे 200 दिवस झाले. आणि आपण कोणता एक राहिला होता, हे 2 राहिले होते, म्हणजे 202 आली आपली टोटल. तर याला 7ने भागा. तर इथं उत्तर किती येईल आपलं, 7 2 14, 7 8 56, 7 8 56. तर रिमाइंडर किती आलं आपलं, 6 आलं. म्हणजे आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, इथे जर बघितलं आपण, आपल्याला प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता. ओके, गुरुवारी होता. गुरुवारपासून 6 दिवस पुढे जा, म्हणजे 1 दिवस पुढे गेला तर काय येईल, शुक्रवार येईल. 2 गेला तर शनिवार, नंतर 3 रविवार, नंतर 4 सोमवार,
नंतर 5 मंगळवार, नंतर 6 बुधवार आणि नंतर 7 गुरुवार. तर आपलं उत्तर काय येईल इथं? आपल्याला 7 नाही, आपल्याला 6 जायचंय ना, तर आपल्याला 6 गेलं आपण शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. तर इथं बुधवार आपलं किती येईल? सी हे ऑप्शन येईल इथं. ओके, तर अशा प्रकारे हा एकदम इझी प्रश्न होता. कॅलेंडरवरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाणारच आहे. जर तुम्हाला कॅलेंडरवरती ट्रिक्स आणि हे पाहिजे असेल तर मला कमेंट करा, नक्कीच मी तुमच्यासाठी त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन येईल. ओके, इथे जर बघितलं तुम्ही 11, इथे बघा क्वेश्चन काय सांगितला आहे. 11,263 चे सेकंदाचे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे? तास, मिनिटे आणि तास, मिनिटे आणि सेकंद याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे. ओके, तर हे कसे कन्वर्ट करायचे बघा. इथे बघा किती 11,263 एवढे सेकंद आहे. जर तुम्हाला माहित असेल की आपले जे सेकंद असतात एका तासामध्ये किती असतात हे जर तुम्हाला माहित असलं तर तुम्ही ते 100% त्याचं उत्तर काढू शकत होते. इथे जर बघितलं तुम्ही बघा, आपल्याला माहित आहे की 11,263 आहे ना, तर याचा आपल्याला एका तासाला किती सेकंद असतात? तर आपल्याला माहिती आहे की 3600 सेकंद असतात. ओके, तर 3600 एका तासाला असतात. तर हे 3600च्या खूप दूर आहे. म्हणजे 3 चोक 12 केले आपण तर ते 1200च्या वरती होतात. म्हणजे 3 त्रिक 9, म्हणजे 3600 गुणीला 3 जर केले आपण तर ते किती येईल? ते येईल बघा 0 साइन त्रिक 18, हा चायला 3 त्रिक 9 1 10, 10,800 सेकंद. म्हणजे आता हे किती? 3 तास झाले. ओके, 11,000 पेक्षा कमीच आहे ना. जर आपण उरलेले जर सेकंद काढले तर 3, 6 आणि 4, 463 सेकंद अजून उरले आपल्याकडे. म्हणजे इथे जर बघितलं तर ऑप्शन म्हणजे 3 तास 3 तास 3 ऑप्शन मध्ये आहे, फक्त सी मध्ये नाही. म्हणून आपलं सी हे ऑप्शन कटलं. 3 तास तर आपलं उत्तर येणारच आहे. ओके, आता जर बघितलं तर तासचं आलं आपलं. आता आपल्याला 463 जे रिमेनिंग सेकंद आहे ते मिनिटामध्ये कन्वर्ट करायचे. मिनिटामध्ये कन्वर्ट करायचे असल्यामुळे काय, त्याला परत 60ने भागायचं. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात म्हणून त्याला 60ने परत भागायचं. तर इथे जर बघितलं तर साइन 42. ओके, म्हणजे जवळजवळ आपलं 7ने डिवाइड होतंय. म्हणजे 3 तास 7 मिनिटे आपलं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन ए मध्ये पण आहे, ऑप्शन बी मध्ये पण आहे, ऑप्शन डी मध्ये पण आहे. म्हणजे आपल्याला परत आता इथं रिमेनिंग सेकंद जर काढले तुम्ही तर ते किती? 463 होते आपले. तर आपण मायनस केले 420, तर उरले किती? 43 सेकंद. ओके, तर हे आपलं आन्सर झालं 3 तास 7 मिनिटे 43 सेकंद. तर हे ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे. ओके, इझी क्वेश्चन होता. आता पुढचा क्वेश्चन बघू. तर हे सगळे आज विचारलेले क्वेश्चन आहे. कुठे? तर रत्नागिरी चालक पोलीस भरतीमध्ये. हे याच्यासाठी मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणल्यापेक्षा याच वर्षीचा आहे आणि लेटेस्ट क्वेश्चन आहे. तर लेटेस्ट क्वेश्चन याच्यासाठी की तुम्हाला ट्रेंड कळतो. प्रत्येक पोलीस भरतीमध्ये मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की गणितामध्ये कॅलेंडरवर आणि तुमच्या याच्यावरती काळ काम वेगवरती याच्यावरती पण क्वेश्चन येत आहे.
ओके. आणि सिरीजवरती रिझनिंगमध्ये म्हणलं तर सिरीज, अल्फा न्यूमेरिक वगैरे सिरीज, आणि फिगर काउंटिंग म्हणजे त्रिकोण चौकोन मोजणे असं वगैरे. ओके. तर इथे बघा, एका पार्टीत 32 लोक होते, त्यापैकी प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर त्या पार्टीत एकूण किती हस्तांदोलन होतील? तर हा मी एक काल काल जी आपली कोणती एक चालकचा पेपर झाला होता काल, कुठला झाला होता मला आठवत नाही, पण त्यामध्ये पण एक हा क्वेश्चन आला होता. आणि बऱ्याच जी आपली 15 तारखेला एक्झाम झाली, 15 मार्चला पोलीस शिपायाची, तर त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन सेम विचारला आहे. फक्त व्हॅल्यू तर 12 लोकांच्या जागी त्यांनी कुठे कुठे वेगळे वेगळे अंक दिलेत, म्हणजे 7 व्यक्ती, 8 व्यक्ती, 13 व्यक्ती. तर याचं एक फॉर्म्युलाच तुम्ही लक्षात ठेवा. लोक किती विचारू द्या, तर इथं काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तुम्हाला, n-1 भागीला 2 एवढं करायचंय. n-1 इथं n काय, लोक. ओके. मग तुम्हाला आता लोक किती विचारू द्या, त्यांनी 100 विचारू द्या, 200 विचारू द्या, 500 विचारू द्या, 1000 विचारू द्या, तर यांच्या जेवढे लोक आहेत ते आपल्याला ठेवायचे आहे. तर इथे किती, 32 गुणीला n-1 म्हणजे 32 मधून 1 गेला तर किती, 31 येतं उत्तर, भागीला 2. तर इथं जर भागितलं आपण तर हे 16 येईल. आणि 16 गुणीला 31 जर केलं तर हे किती येईल, 16 त्रिक 48, 48 प्लस, तर हे किती येईल आपलं 16 एक 16, तर आजचा आला एक 16 त्रिक 48 म्हणजे 48 प्लस 1 49, तर 496 आपलं उत्तर झालं. तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर झालं. एवढा इझी क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो. आता हा क्वेश्चन तुमचा कोणत्याही एक्झाम मध्ये येऊ द्या, सुटला नाही पाहिजे. का, तर त्याचा एक फॉर्म्युला एन एकदम सोपं आहे ना विद्यार्थी मित्रांनो. बरं, तिची ट्रिक तुम्हाला लक्षात जर राहत नसेल, तुम्हाला दिले, आता इथं 32 माणसं दिली होती, काय करा, 32 लिहून घ्या, 32 मधून 1 मायनस करा, किती, 31 भागीला 2 करून टाका. हे सॉल्व्ह तर करू शकता ना तुम्ही. आता तुम्हाला दिले की 53 माणसं. ओके. 53 माणसं दिले की 53 माणसं आहे बाबा, आणि त्यांनी एकमेकाला हात मिळवला, तर एकूण किती वेळेस हात त्यांनी मिळवला असेल हे काढायचं आहे आपल्याला. ओके. 53 माणसं दिले तर 53 मधून 1 मायनस करा, 52 भागीला 2 करा. हे सॉल्व्ह करू शकता ना. तुम्हाला दिले 7 माणसं, 7, तर 7 मधून काय करा, 1 मायनस करा, भागीला 2 करा, आणि हे सॉल्व्ह करा. ओके. तर हे सॉल्व्ह तर तुम्ही करू शकता ना. इथं 2नी 6ला भाग द्यायचा, इथं 2नी 52ला भाग द्यायचा. 2नी 52ला जर दिला नंतर किती येईल, तर 2 2 4, 2 12, तर 53 गुणीला 26 करा, आणि इथं 7 गुणीला 3 करा. ओके. ते तुमचा अँसर राहील. इथं 53 गुणीला 26 केल्यानंतर ते तुमचं अँसर राहील. तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. ओके. तर हा क्वेश्चन तुम्ही सोडायला नाही पाहिजे, कधीच नाही सोडायला पाहिजे, एकदम इझी क्वेश्चन आहे हा. तर आता पुढे बघा. तर इथं गटातील विसंगत संख्या ओळखायची आपल्याला. काय दिलंय, 43, 53, 63, 73 आणि 83. इथं 10चा फरक दिसतो आहे, इथे तुम्हाला 10चा फरक दिसतो आहे, इथं पण तुम्हाला 10चा फरक दिसतो आहे, इथं पण तुम्हाला 10चा फरक दिसतो आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही तर सेम तर आहे, विसंगत काय आहे, जर हे जर लॉजिक जर लावलं आपण, तर इथं आपल्याला लॉजिक कळत नाही, म्हणजे इथं आपल्याला सिरीज काय वाटते, एकदम ही बरोबर वाटते. ओके. तर मग इथं दुसरं लॉजिक लावा. दुसरं लॉजिक काय लावू शकता तुम्ही, आता आपण प्लस करून पाहिलं, मायनस करून पाहिलं, आता याचं मल्टिप्लिकेशन करा. 4 त्रिक 12 होतात, 5 त्रिक 15 होतात, 6 त्रिक 18 होतात, 7 त्रिक 21 होतात, आणि 8 त्रिक 24 होतात. ओके. इथे जर बघितलं तुम्ही तर इथे +3 झाले, इथे पण 3 झाले, इथे 3 झाले, इथे पण 3 झाले.
इथे पण हे लॉजिक लागत नाहीये. ओके, तर बाकी दुसरं लॉजिक लावून बघू. दुसरं लॉजिक काय? दुसरं लॉजिक लावून बघायचं मित्रांनो. आता इथं मला तरी वाटतं आपल्या ह्या मूळ संख्या आहे का 43 एक मूळ संख्या आहे वाटतं. 53 पण एक मूळ संख्या आहे, 73 पण एक मूळ संख्या आहे, 83 पण एक आहे, 63 नाही आहे. 63ला 3 भाग जातो म्हणजे आपलं हे ऑप्शन झालं. ओके, 63 हे आपलं ऑप्शन होऊन जाईल इथे. ओके, तर आता 33 नंबरचा क्वेश्चन बघा. धावण्याच्या स्पर्धेत शरदच्या पुढे 6 स्पर्धक होते. आता शरद जर इथं असला त्याच्या पुढे 6 स्पर्धक होते म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. ओके, महेश शरदच्या मागे चौथा होता. महेश शरदच्या मागे किती होता? चौथा होता म्हणजे 1 2 3, मग इथं महेश राहील. ओके, चौथा होता ना, पहिला दुसरा तिसरा आणि चौथा. महेशचा शेवटून 7वा क्रमांक होता. महेशचा शेवटून 7वा होता म्हणजे इकडं 6 व्यक्ती असेल ना. तर त्या स्पर्धेत एकूण किती स्पर्धक होते? जर इकडे 6 आहे आणि हे 6 आहे म्हणजे टोटल किती झाले? 12 हे झाले आणि हे 2 आणि हे 3, 3 आणि 2 5 म्हणजे टोटल किती स्पर्धक झाले इथं? 17. 17 आपलं ऑप्शन झालं. ओके, एका परीक्षेत 40% विद्यार्थी गणितात नापास झाले, 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर परीक्षेत किती विद्यार्थी पास झाले? तर इथे बघा, इथे तुम्ही असं पण सॉल्व्ह करू शकता. 2 सर्कल घ्यायचे. ओके, तर इकडे जर बघितलं परीक्षेत किती विद्यार्थी पास झाले असं विचारलंय त्यांनी. ओके, तर 40% विद्यार्थी गणित इकडं जर गणित टाकलं तुम्ही आणि इकडं जर तुम्ही इंग्रजी टाकला, 40% टोटल आपण 100 विद्यार्थी पकडू. ओके, टोटल आपले किती आहे? 100 विद्यार्थी आहे. 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. ओके, 10% विद्यार्थी म्हणजे 10 विद्यार्थी आणि 40% विद्यार्थी गणितात नापास झाले म्हणजे इकडे किती राहिले? 30 विद्यार्थी आणि इकडे किती राहिले? 30% विद्यार्थी इंग्रजीत म्हणजे इकडे राहिले. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो कसं होतं. तर आपले गणितामध्ये किती विद्यार्थी नापास झाले? तर आपले टोटल 40 विद्यार्थी नापास झाले. ओके, 40 विद्यार्थी नापास झाले म्हणजे आपले 10% दोन्ही विषयात नापास झाले म्हणजे 30 विद्यार्थी एकाच विषयात म्हणजे फक्त गणित विषयात नापास झाले असतील आणि इंग्रजीमध्ये 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले म्हणजे 20 विद्यार्थी हे काय झालं असतील? फक्त इंग्रजीमध्ये नापास झालेले असतील. म्हणजे आपले टोटल विद्यार्थी नापास किती झाले? 10. 30 + 10 + 20 किती झाले? 60. ओके, 60 100 म्हणून मायनस करा. 40 हे विद्यार्थी काय झाले असतील? आपले पास झाले असतील. ओके, तर इथे हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. नाही तर सरळ तुम्ही याला कसं काढू शकता? हे बघा, 40% विद्यार्थी गणितात नापास झाले प्लस 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. दोन्ही विषयात किती? 10 विद्यार्थी दोन्ही विषयात झाले म्हणजे 10 इकडं पण आले असतील, 10 इकडं पण आले असतील. तर हे टोटल आपले 70 झाले. 70 म्हणून 10 जर गेले तर हे टोटल आपले 60 विद्यार्थी काय झाले? नापास झालेले विद्यार्थी मित्र होतो. तर 100 जर आपण पकडले तर 100 म्हणून 60 गेल्यानंतर किती? 40% विद्यार्थी काय झाले असतील? पास झाले असतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर आहे.
ओके. आता पुढे बघा, एका सांकेतिक भाषेत सॅटरडे हा शब्द UTASYADR असा लिहितात, तर त्याच भाषेत हॉस्पिटल हा शब्द कसा लिहिते? तर यांनी काय केलंय इथे बघा, SATURDAY, SATURDAY त्यांनी लिहिलं कसं, UTASYADR असं लिहिलं. तर त्यांनी काय केलं आहे इथे बघा, हे 4चा गट मानला, हा 4चा गट मानला. ओके. मग 4चा गट मानला तर त्यांनी पहिलं अक्षर शेवटी लिहिलं, दुसरं त्याच्या अगोदर लिहिलं, तिसरं इथं लिहिलं आणि चौथं असं लिहिलं. सेम इथं तसंच केलं, शेवटचं अक्षर इथं लिहिलं, मग हे इथं लिहिलं, हे इथं लिहिलं, नंतर हे असं लिहिलं. ओके. 4चे गट मांडले त्यांनी. तर मग सेम आपलं असंच राहील, HOSPITAL. तर हे 4चे गट केले आपण. तर हे इकडे लिहिल H, नंतर त्याच्यानंतर हे O, नंतर हे S, नंतर हे P. तर P पासून सुरू होणारा कोणता आहे? 2 ऑप्शन आहे, PSOH. आपला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक A. तर हे आपलं उत्तर झालं. तरी तुम्हाला काढायचं असेल तर L इथं लिहिल, नंतर A इथं लिहिल, नंतर T इथं लिहिल, नंतर I इथं लिहिल. ओके. LATI. तर हे आपलं ऑप्शन झालं, ऑप्शन क्रमांक A. तर हा कोडिंग डिकोडिंगचा खूप इझी प्रश्न होता आणि प्रत्येक पोलीस भरतीच्या प्रत्येक पेपरमध्ये याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतोच आहे. ओके. नेहाचे वय 20 वर्षापूर्वी 4 वर्ष होते, म्हणजे 20 वर्षापूर्वी. ओके. 4 वर्ष होते म्हणजे तिचं वय आता किती असेल, +20 करून टाक, 24 झालं आणि तिचं वय. ओके. तर किती वर्षांनी नेहा 60 वर्षाची होईल? आता किती वर्षांनी ती 60 वर्षाची होईल? 60 मधून 24 मायनस करा, किती येईल उत्तर? 36. ओके. तर ऑप्शन क्रमांक बी इथं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, एक कामगार एका गावात 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत राहण्यास होता, तर तो किती दिवस त्या गावात राहण्यास होता? तर कुठून 31 जानेवारी 2012 कुठपर्यंत राहिला तो? 1 मार्च 2013. ओके. तर इथे जर बघितलं आपण तर आपण काय येऊ, 1 वर्षापर्यंत म्हणजे 31 जानेवारी 2013 पर्यंत अगोदर येऊ आपण. आता 2012 लीप वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारी ऍड झाला त्याच्यामध्ये, म्हणजे ह्या वर्षात किती दिवस असतील टोटल दिवस असतील आपले 366. ओके. नंतर हा 2013 सुरू झाला. ओके. 31 जानेवारी पर्यंत तर आलो आपण. नंतर राहिला फेब्रुवारी मध्ये हे लीफ वर्ष आहे का? तर नाही, इथं येईल 28 दिवस. ओके. तर 28 दिवस जर काढले आपण तर इथं उत्तर किती येईल बघा. आणि 1 मार्च म्हणजे 1, तर याची बेरीज करा, किती दिवस होत आहे आपले? 6 + 8 14, 14 + 1 15, हातचाला 1, 6 आणि 3 9, आणि हे 3 जसेच म्हणजे 395 दिवस. ओके. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर झालं. आता पुढचा क्वेश्चन बघा. पी हा क्यू चा भाऊ आहे.
पी हा क्यूचा भाऊ आहे, क्यू हा आरचा मुलगा आहे, पी हा क्यूचा काय आहे, भाऊ आहे, क्यू हा आरचा मुलगा आहे, म्हणजे आर हे दोन्ही मुलं आरचे झाले, यस हे आरचे वडील आहे. इथे जर बघितलं तर यस काय आरचे वडील झाले. ओके, थांबा मी याला खालीच लिहितो. पी हा काय आरचा भाऊ, क्यूचा भाऊ आहे. ओके, क्यू हा आरचा मुलगा, क्यू हा आरचा मुलगा आहे, म्हणजे आर इथं येईल. ओके, आणि यस हे आरचे वडील आहे. यस काय आरचे वडील, म्हणजे याचा मुलगा हा, याचा मुलगे हे दोन्ही आहे. ओके, तर पी हा यसचा कोण आहे, तर पी हा यसचा कोण आहे, तर हे विचारलंय. पीचा कोण राहील, हा नातू, ऑप्शन क्रमांक ए. जर पेपर 56 पेन्सिल 59 रायटर कसं असं लिहिता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. इथे जर बघितलं पेपर PAPER, तर इथं जर आपण काय करू, कोडिंग बघू. इथं पी कोणत्या याचं, OP, ओ म्हणजे 16 + 1 + 16 + 5 + R18, तर याची टोटल जर केली 16 16 32, 16 त्रिक 48, 2 50, 50 आणि 6 56. ओके, याची बेरीज जर केली आपण तर 56 येते. तसंच पेन्सिलचं बघू. पेन्सिलसाठी काय येईल कोड, 16 + 5 + 14 + 3 + 9 + 12, याची जर बेरीज केली आपण तर हे 20 आणि 30 हे इथं झाले, 30 इथं झाले, 35 झाले. 35 + 3, 35 + 10 किती होतात, 35 + 10 45, 45 + 4 49, 49 + 10 59. ओके, तर म्हणजे इथं काय नाही, कोडिंगमध्ये काय नाही, त्यांनी जे आपल्या अल्फाबेटचे नंबर आहेत त्याचं ॲडिशन केलंय फक्त. ओके, तर इथं रायटर WRITE, ईचं माहिती आहे कोड काय, 5 + Tचा 20 + आयचा 9, आरचा 18, डब्ल्यूचा 23. ओके, तर हे कोड तुमचे पाठ पाहिजे. ओके, इथं जर बेरीज केली आपण तर बेरीज करा तुम्ही. बेरीज जर केली तर काय होईल, इथं हे 27 होतील. 27 + 30 किती होतील, 27 + 23 30 50 होतील, 60 70 आणि हे 75. ओके, तर आपलं 75 उत्तर येईल, ऑप्शन क्रमांक बी. आता पुढचं क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, आकृतीत एकूण किती चौकोन आहेत, तर इथे सरळ काय करायचं, चौकोन मोजायचे तुम्हाला. तर 1 2 3 1 2, तर 1 2 3 असं द्या, 2 3 4, तर याची बेरीज करा. टोटल याची किती येत आहे, 1 + 3 3, 3 + 3 6, 6 + 3 10, तर याची 10 उत्तर आलं. आणि याची किती आलं, याची 6. आता काय करा, ह्या दोघांचा गुणाकार करून टाका, 60. 60 हे आपलं उत्तर झालं, ऑप्शन क्रमांक ए. तर अशा प्रकारे आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.